शशांचा माजुरडेपणा बघून श्रावणीने दाखवला जेलचा रस्ता. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर श्रावणी आणि शुभू पावसामध्ये डान्स करत असतात. आता मूर्ख शोभीची पण खूप इच्छा होते आणि ती नवऱ्याला ओढतच बाहेर घेऊन येते. त्यांना बघून शुभू आणि श्रावणी घाबरतात. आता शोभी काय धिंगाणा करेल याचीच ती वाट बघतात. पण ह्यावेळेस मात्र शोभी कुठलाही धिंगाणा घालत नाही. नवऱ्याला म्हणते, अहो चला ना. तो म्हणत असतो, नाही नाही सर्दी होईल. पण काय केल्या शोभी काय ऐकत नाही. हे सगळं शुभू आणि श्रावणी बघत असतात. ह्यांचं नक्की काय चाललं ते पण गोंधळून बघत असतात. शोभी आता शशांना घेऊन पावसामध्ये येते आणि म्हणते, करा डान्स. शशान म्हणते, शोभे बावळट बिवळट झाली की काय. पण काय केल्या शोभी काय ऐकत नाही. हे बघून शुभू आणि श्रावणीला खूप हसायला येतं. ती आता डान्स करण्यासाठी शशांला अशी काही ओढत असते की शशान खाली पडतो. पण काही असो पावसाचा आनंद घेतात. पण अनुराधाला मात्र सानिकाची काळजी वाटत असते आणि ती सैरभैरसारखी इकडे तिकडे फिरते. शुभ आणि श्रावणी आवरतात आणि बाहेर येतात. आता शिव मात्र चांगलाच रोमॅन्टिक होतो आणि श्रावणीचा हात पकडतो. ती म्हणते, शुभू हे काय करतो, अरे आपण बाहेर आहे. शुभ म्हणतो, मग काय झालं, माझीच बायको आहे, मी तिचा हात धरू शकतो. श्रावणी आता हसून लाजते. पण घरा मात्र अनुराधाचा खूप गोंधळ चालू असतो. ती म्हणत असते, ही सानिका अजून कशी नाही आली. अण्णा म्हणत असतात, अगं येईल जरा वाट बघ. शोभ म्हणते, आई ह्या पोरीचं मला काही कळत नाही. काय तर म्हण नोकरी करायची, आता हिला कोण नोकरी देणार. आधीच आईबापाचं नाक कापलं तेवढं काय थांबा ना. शशान म्हणतो, मी काय म्हणतो नोकरी करते तर करू द्या ना, तेवढेच 2 पैसे घरात येतील. अनुराधा म्हणते, नगय आम्हाला ते पैसे, आधीच पोटामध्ये पाप घेऊन फिरतीया, अजून काही झालं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. मला तर वाटतं ही पोरगी कुठं तोंड दावायला जागा ठेवणार नाही. शुभूने श्रावणीचा हात पकडलेला असतो. तेवढ्याच सानिका येते आणि म्हणते, दादा आणि श्रावणी. आता शुभू पटकन श्रावणीचा हात सोडतो आणि दोघंही लाजून बाजूला होतात. सानिका म्हणते, मला नोकरी मिळाली आहे. श्रावणी म्हणते, काय, आणि हात पुढे करते. आता सानिका जाते आणि तिला मिठी मारते. पण शुभू काळजीने विचारतो, कुठे लागली नोकरी आणि पगार किती आहे. सानिका म्हणते, मला 18,000 रुपये पगार आहे. हे बोलत असताना शोभी, शशांक, अनुराधा आणि अण्णा बाहेर येतात. शोभी म्हणते, बाई 18,000 रुपये. आता लगेच सानिकाला चिटकते. तेवढे शशांक म्हणतो, आता कसं दर महिन्याला किमान 5,000 तरी माझ्या अकाउंटला येतील. शुभ म्हणतो, काय संबंध. शशांक म्हणतो, 5-5 हजार रुपये दिले तर हुंड्याची रक्कम कमी होईल ना. श्रावणी मोठ्याने म्हणते, अजिबात नाही, तुम्हाला सानिकाच्या पगारातील 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. शोभी त्यांच्याकडे बघते आणि शशांकडे. शशांक रागाने श्रावणीकडे बघायला लागतो आणि विचारतो, का नाही मिळणार, माझे हुंड्याचे पैसे कधी टाकणार. हे बघा, जोपर्यंत हुंड्याचे पैसे देत नाही तोपर्यंत मी शोभीला काय सासरी नेत नाही. मला माझे हुंड्याचे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. श्रावणी म्हणते, नाही मिळणार. शशांक म्हणतो, नाही मिळणार म्हणजे. श्रावणी म्हणते, हुंडा घेणं आणि देणं दोन्ही पण कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही हुंडा घेताय म्हटल्यावर मी कंप्लेंट करू शकते. शशांक म्हणतो, हाय का आता, हे मला जेलमध्ये घालणार. शुभ म्हणतो, हे तर आम्ही पहिलेच करायला पाहिजे होतं. शुभ म्हणते, बोलला बोलला बायकोचा बैल बोलला. आणि काय गे श्रावणी, सानिकाच्या पैशाशी तुझा काय संबंध आहे. माझी बहीण घरात पैसे आणणार आणि तू ठरवणार ते कुणाला द्यायचे आणि कुणाला नाही ते. हे बघ, आमच्या बहिणीच्या पगारावर आमचा हक्क आहे, तुझा नाही. तेवढेच सानिका म्हणते, नाही, माझ्या पगारावर फक्त माझ्या बाळाचा हक्क आहे आणि मी कमवते ते फक्त त्याच्यासाठी, त्यामुळे मी माझे पैसे कुणालाही देणार नाही. श्रावणी बरोबर बोलते. अनुराधा म्हणते, काय गे, इथं फुकटचं गिळती आणि आमच्यावरच दादागिरी करती. शुभ म्हणतो, नाही आई, ती फुकटचं गिळत नाही आहे, मी जे कमवतो त्यात ती खाती आणि तिचा पूर्ण अधिकार आहे. जोपर्यंत मला आणि श्रावणीला काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत कुणालाच व्हायला नाही पाहिजे. अण्णा म्हणतात, बरोबर आहे, जर सानिका फुकटचं खाती तर इथं सगळेच फुकटचे खातात. फक्त शुभ आणि श्रावणी काम करतात, शुभ बाहेर आणि श्रावणी घरात. शशांकला खूप राग येतो आणि तो रागात जायला लागतो. शुभ म्हणते, अहो अहो, पण तो काय ऐकत नाही. रुद्राला डॉक्टरचा खूप राग येतो आणि तो म्हणतो, त्या डॉक्टरची एवढी हिंमत. तो आता त्याच्याकडे जातो आणि म्हणतो, कुठलं इंजेक्शन दिलं साहेबांना. डॉक्टर म्हणतात, रुद्रसाहेब तुम्ही जे सांगितलं तेच इंजेक्शन दिलं. रुद्र म्हणतो, माझ्याशी खोटं नाही बोलायचा, डायरेक्ट जेलमध्ये टाकील. डॉक्टर म्हणतात, तुम्ही पण धमकी देतात आणि ते पण धमकी देतात, आता मी ऐकायचं कुणाचं.
रुद्र म्हणतो, अजून कोण धमकी देतो? ते सांगतात, शिक्षण मंत्र्याची मुलगी श्रावणी आणि त्यांचा जावई शुभमकर. हे नाव ऐकून रुद्राच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो विचारतो, त्यांचं काय? त्यांनी काय केलं? ते म्हणतात, अहो त्यांना तुमच्या प्लॅनबद्दल सगळी माहिती मिळाली होती. ते इथे आले आणि मला म्हणाले तुमचं लायसन जप्त करेल. आता मात्र रुद्र असा काय हादरतो आणि म्हणतो, शुभ आणि श्रावणीला कसं कळालं? म्हणजे अलकनंदाच्या प्लॅनविषयी यांना सगळंच माहिती होतं तर. तो आता बाहेर जातो आणि अलकनंदाला फोन करतो. ते ऐकून ती चांगलीच हादरते आणि म्हणते, मला वाटलंच होतं ती श्रावणीचे, पण माझी मती मारल्या गेली. मी विश्वास ठेवला. तरीच म्हटलं हा विशंभर एवढा बरा कसा झाला? म्हणजे त्यांनी ते इंजेक्शन दिलंच नाही तर. पण असो, काहीच हरकत नाही, गोळ्या आहेत ना. मी आता त्याला 2-2 गोळ्या देणार आणि लवकरच त्याची बुद्धी भ्रमिष्ट करणार. पण अलकनंदाला माहीत नसतं की त्या गोळ्या डॉक्टरने शुभूने बदलल्या. आता बघूया अलकनंदाचा डाव सक्सेस होतो की श्रावणी पुन्हा एकदा उधळून लावते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.